नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि आई जगदंबेच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वामीमय जीवन या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. भक्तांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक तिथीला एक वेगळे आणि आध्यात्मिक महत्त्व सांगितले आहे. त्यापैकी अष्टमी तिथी ही देवीच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची तिथी मानली जाते. अष्टमीच्या दिवशी आपण माता दुर्गेचे स्मरण, आपल्या कुलदेवतेचे स्मरण, पूजन आणि नामस्मरण केल्याने आपल्या मनाला शांतता मिळते आणि भक्तीची भावना अधिक दृढ होते, अशी श्रद्धा आहे. आई दुर्गा ही शक्ती, धैर्य आणि संरक्षणाचे प्रतीक मानली जाते. जेव्हा जीवनामध्ये संकटे येतात, अडचणी वाढतात, मनामध्ये भीती निर्माण होते किंवा अशा परिस्थितीत आपल्या मनासारखी राहत नाही, तेव्हा आपण आई जगदंबेचे स्मरण करतो. कारण भक्तासाठी देवी म्हणजे केवळ एक देवता नाही, तर संकटाच्या काळात आधार देणारी आई आहे. म्हणूनच उद्याचा दिवस आपल्या सर्वांसाठी विशेष आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत दुर्गा अष्टमीचे नेमके महत्त्व काय आहे, या दिवशी देवीची पूजा कशी करावी, कोणता मंत्र म्हणावा, देवीला काय अर्पण करावे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात. अनेक भक्तांना असा प्रश्न पडतो की दुर्गाष्टमीच्या दिवशी घरामध्ये कोणती पूजा करावी, देवासमोर किंवा देवीसमोर कोणता दिवा लावावा, कोणता नैवेद्य दाखवावा, उपवास करणे आवश्यक आहे का, आणि या दिवशी देवीचे नामस्मरण कसे करावे, या सर्व प्रश्नांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. आणि भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी आपण आई दुर्गा मातेसाठी एक सुंदर प्रार्थना देखील करणार आहोत. ही प्रार्थना करताना काही क्षण डोळे मिटून मन शांत करा आणि आपल्या मनातील इच्छा, चिंता आणि अडचणी आईच्या चरणी अर्पण करा. कदाचित आपल्या आयुष्यातील प्रत्येक समस्या लगेच दूर होणार नाही, पण देवीचे स्मरण आपल्याला त्या समस्यांना सामोरे जाण्याचे बळ आणि धैर्य नक्कीच देऊ शकते. म्हणूनच पवित्र दिवशी मनामध्ये श्रद्धा ठेवा, अहंकार बाजूला ठेवा आणि आई जगदंबेच्या चरणी स्वतःला समर्पित करा. चला तर भक्तांनो, आई दुर्गा मातेचे स्मरण करून उद्याच्या या पवित्र दुर्गाष्टमीचे महत्त्व आणि पूजाविधी जाणून घेऊयात. दुर्गाष्टमी हा देवी दुर्गेच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी भक्त श्रद्धेने देवीची पूजा करतात, आपल्या कुलदेवीची पूजा करतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करतात. तर दुर्गाष्टमीचे महत्त्व काय आहे बरं? देवी दुर्गा म्हणजे शक्तीचे स्वरूप होय. आपल्या जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याचे बळ, धैर्य आणि सकारात्मकता मिळावी म्हणून भक्त देवीची आराधना करत असतात. अष्टमीच्या दिवशी देवीसमोर दिवा लावून मनापासून प्रार्थना केली जाते. घरामध्ये शांतता आणि भक्तीचे वातावरण निर्माण करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो. दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळी आपण काय केलं पाहिजे? सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावेत आणि घरातील देवघर स्वच्छ करावे. देवीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. देवीला कुंकू, अक्षता आणि शक्य असल्यास लाल रंगाची फुले अर्पण करावीत. त्यानंतर हात जोडून मनापासून प्रार्थना करावी. आई दुर्गा माते, आमच्या घरावर तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे. आमच्या कुटुंबाला सुख, शांती, आरोग्य आणि सद्बुद्धी दे. अशी साधी प्रार्थना ही श्रद्धेने केली तरी भक्तीचा सुंदर अनुभव मिळतो. आपण देवीचा कोणता मंत्र म्हटला पाहिजे? या दिवशी आपण ओम दुर्गाये नमः. आपण या दिवशी गायत्री मंत्र देखील म्हणू शकतो. लक्ष्मी गायत्री मंत्र ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. असे आपण अनेक मंत्र, आपल्याला जो मंत्र पाठ आहे किंवा जो मंत्र आपल्याला येईल तो मंत्र आपण म्हटला पाहिजे. तसेच या मंत्रांचा जप करत असताना आपले मन एकाग्र ठेवलं पाहिजे, देवीचं स्मरण केलं पाहिजे. दुर्गाष्टमीला अजून काय काय आपण अर्पण करू शकतो? देवीला आपण आपलं जे स्त्रीधन असतं किंवा म्हणजे बांगड्या, हिरव्या बांगड्या, साडी, चोळी, ओटी भरायची देवीची, देवीला फुलं, कुंकू, अक्षता, फळ, आपल्या परंपरेनुसार आपण नैवेद्य काय करतो ते करू शकतो.
आपल्या घरची परिस्थिती साधी असेल तरी मोठा खर्च आपल्याला करण्याची गरज नाही. देवीसमोर श्रद्धेने लावलेला दिवा आणि मनापासून केलेली प्रार्थना महत्त्वाची मानली जाते. या दिवशी आपण काय टाळलं पाहिजे? दुर्गाष्टमीच्या दिवशी राग, भांडण, अपशब्द आणि इतरांना त्रास देणं हे टाळावं. दिवसभर शक्य तितके शांत आणि सकारात्मक राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. देवीची पूजा ही भीतीपोटी नव्हे तर श्रद्धा, प्रेम आणि भक्तीने आपण केली पाहिजे. तसेच दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील करू शकतो. जर आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल तर आपण सिद्धकुंजिका स्तोत्र हे स्तोत्र आपण 11 वेळा म्हटलं पाहिजे. म्हणजेच सिद्धकुंजिका स्तोत्र जर आपण 11 वेळा म्हटलं तर आपल्याला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ केल्याचं पुण्य मिळतं. म्हणून किमान आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ जर वाचणं शक्य नसेल किंवा ऐकणं शक्य नसेल तर आपण सिद्धकुंजिका स्तोत्र हे 11 वेळा म्हटलं पाहिजे. तसेच जर तुमच्याकडे सिद्धकुंजिका स्तोत्र नसेल किंवा उपलब्ध नसेल तर आपण यूट्यूबला देखील लावून देऊ शकतो किंवा मग मी एक छोटासा सिद्धकुंजिका स्तोत्राचा व्हिडिओ बनवेल, ते तुम्ही नक्की ऐका. तर आपण आई जगदंबे प्रति एक छोटी प्रार्थना करूयात. आई जगदंबे, ज्यांच्या घरात चिंता आहे त्यांच्या मनाला शांती दे. ज्यांच्या जीवनात अडचणी आहेत त्यांना धैर्य दे. ज्यांच्या घरात दुःख आहे त्यांच्या घरात आनंद नांदू दे. प्रत्येक कुटुंबावर तुझी कृपा दृष्टी राहू दे. जय माता आदी, जय दुर्गा माता. भक्तांनो, आजच्या दुर्गाष्टमीच्या या व्हिडिओच्या निमित्ताने तुम्ही कमेंटमध्ये श्रद्धेने जय दुर्गा माता असे नक्की लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या भक्त परिवारातील इतरांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि भक्तिमय विषयासह. श्री स्वामी समर्थ.